नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या शिवाग्रोटेक या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आपल्या पेरूबागेला दुसरी आळवणी करण्याचं काम चालू आहे. त्याचं औषध आपण तयार करतो आहे. या वॉलच्या पलीकडचा भाग आपण काल आळवणी करून घेतलेला आहे. तिकडच्या साईडला झाडांची संख्या कमी असल्यामुळं आता इकडच्या साईडला आपल्याला थोडंसं औषध जास्त बनवावं लागणार आहे. औषध म्हणण्यापेक्षा थोडंफार हे स्लरी टाईपमध्येच आहे, तर जीवामृत सारखं. तर आता बघा याच्यामध्ये आपण काय काय वापरतोय, मी लगेच दाखवतो मित्रांनो तुम्हाला. तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर मित्रांनो, हा जो आहे हा आपला काळा गूळ 1 किलो आपण घेतलेला आहे. हा काळा गूळ पाण्यामध्ये इथंच बकेटामध्ये मिक्स करून हे पूर्ण ह्या सिंटॅक्समध्ये आपल्याला ओतून द्यायचं आहे. याच्यानंतर ही VAM+ म्हणून आहे, हे 250 ग्राम आपण एका टाकीला वापरतोय. म्हणजे आपल्याला औषध 2 टाक्या लागते. आता आपल्याला हे 2 पॉकेट आपण वापरलेत, काल एक आणि आज एक. आता याच्यामध्ये पण हे जे आहे हे कम पोषक म्हणून आहे. तर हे कम पोषकसुद्धा 500 ग्रामचा डब्बा आहे. हा एक डब्बा आपण एक टाकीला वापरतोय. आता ही टाकी आपली 300 लिटरची टोटल आहे, पण जवळपास आपल्याला 500 लिटर पाणी लागत असल्यामुळं आपण 250 आणि 250 अशा 2 टाक्या औषध बनवतोय पूर्ण. आता काल पण 250 लिटर बनवलेलं होतं, पण पलीकडच्या वॉलच्या पलीकडच्या साईडला थोडेसे झाडं कमी असल्यामुळे हे कालचं पण औषध आपलं उरलेलं आहे. आता ह्याच्यात पाणी सोडलेलं आहे आपण थोडं. आता याच्याचमध्ये हे आपलं पूर्ण मिश्रण तयार करून बकेटामध्ये मिक्स करून, कारण आपल्याला मिक्स करायला सोपं जातं खाली, त्याच्यामुळं आपण बकेटामध्ये मिक्स करून हे बकेट पूर्ण त्याच्यामध्ये ओतून देतो. आणि मध्ये ओतल्याच्या नंतरसुद्धा हे अशी एक लांब काठी घेतलेली आहे, याच्यानं आपण पाणी म्हणजे पूर्ण ढवळून सगळं मिक्स करून घेतो. मिक्स केल्याच्या नंतर जसं की तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलात त्याप्रमाणे हा आपला माप बनवलेला आहे. हा माप फवाऱ्याला पण बसतो, आपल्या चार्जिंगचा फवारा आहे आपल्याकडं, तर त्या चार्जिंगच्या फवाऱ्याला पण बसतो. या वायसरच्या खालच्या साईडला जवळपास 350 ते 360 ml जवळ बसतं. तर तेवढं आपण प्रत्येक एका झाडाला सोडत जातो. याचबरोबर आणखीन एक असा माप केलेला आहे, आणि एका बकेटामध्ये घेऊन पण आपण म्हणजे थोडंसं लवकर व्हावं आपलं आळवणी करणं काम, यासाठी आपण एका बकेटामध्ये घेऊन पण करतो. आणि एक फवाऱ्याला जोडून आपले जे गडी आहेत शेतातले त्यांच्याकडे हे देऊन आपण आळवणी घालायला सांगतो. तर अशा पद्धतीनं ही आळवणी आपण करतोय. ही आळवणी केल्याच्या नंतर आता जी आपल्या रोपांची जी वाढ आहे ती वाढ होण्यासाठी लवकरात लवकर मदत होणार आहे. ज्या रोपांच्या मुळ्या आहेत त्या मुळ्या वाढण्यासाठी किंवा त्याला कुठल्या प्रकारचा आजार लागू नये यासाठी ही औषधी हे काम करणार आहे. म्हणजे जवळपास थोडक्यात बघा, तुम्हाला सांगायचं झालं तर एक टॉनिक जे असतं त्या टॉनिकच्या प्रकारे म्हणजे हे काम करतं. आता बघा, मागच्या वेळेला जर्मिनेटरची आपण आळवणी घातलेली होती, तर ह्या रोपाला बघा तुम्हाला लगेच रिझल्ट कसा दिसतोय. आता ती आळवणी करून आपल्याला जवळपास 4 ते 5 दिवस झालेले आहेत. हे बघा इथं निघत आहेत, ह्या ठिकाणी निघतंय, नंतर हे ह्या पानामधून पण फुटवा निघतोय त्याचा. तर अशाच पद्धतीने मित्रांनो सगळ्याच रोपांना फुटवे सुरू झालेले आहेत आपल्या. आता हे बघा, ह्याला पण इथून निघतोय आणि इथं पण निघतोय. अशा पद्धतीनं प्रत्येक रोपांना फुटवा चालू झालेला आहे. तर ह्या रोपाला पण बघा, प्रत्येक पानाला म्हणजे फांद्या सुटलेल्या आहेत. इथं 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 हे पूर्ण म्हणजे अशा पद्धतीनं चांगला फुटवा आता पूर्ण बुडापासनं चालू झालेला आहे आपल्या रोपांना. तर अशाच पद्धतीनं आपण हे कम पोषक आणि VAM+ आणि गूळ, काळा गूळ जो आहे तो 1 किलो वापरून आपण ही दुसरी आळवणी पण करून घेतोय. तर ही आळवणी केल्याच्या नंतर आपल्या रोपांची जी वाढ आहे ती जोमाने वाढ व्हायला सुरुवात होणार आहे मित्रांनो. आणि अशाच पद्धतीनं म्हणजे जे की जीवामृत असतं त्या जीवामृतच्या सारखं आपण ही आळवणी करतो. आता हे तर झाड बघा पूर्ण म्हणजे जसं आपलं मोठं जांबाचं झाड असतं त्या पद्धतीनंच म्हणजे याची वाढ होते. खालनं इथनं फांद्या सुटल्या आहेत, इथं फांदी आहेत, इकडची एक फांदी आहे, इकडची एक फांदी आहे. तर अशा भरपूर ब्रांच सोडून म्हणजे एवढ्या छोट्या साईजमध्येच रोप असताना पूर्ण जसं की मोठं झाड आपलं गोल प्रकारे वाढलेलं असतं तशा पद्धतीने हे झाडं वाढत आहेत मित्रांनो. तर मित्रांनो, अशाच पद्धतीच्या माहितीसाठी आपल्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवायला विसरू नका, आणि व्हिडिओला लाईक करा. आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. अशाच प्रकारे पुढचा व्हिडिओ जे काही पुढच्या आपल्या आळवण्या आहेत त्या आळवण्या पण आपण करून घेणार आहोत, आणि त्याची पण माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करीन.
आणि मित्रांनो, जर तुम्ही याच्या अगोदरचे व्हिडिओ जर पाहिले नसतील, जे काही मागची आपण पहिली आळवणी केलेली आहे, नंतर रोपं लागवडीच्या वेळेससुद्धा माहितीपूर्ण व्हिडिओ आपण बनवलेला होता, तो व्हिडिओसुद्धा जर तुम्ही पाहिला नसेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती जाऊन ते व्हिडिओसुद्धा पाहून घ्या. धन्यवाद. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच.